गुड मॉर्निंग. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे ऋषी वायकर ब्लॉगमध्ये. तर भीमाशंकर ज्योतिर्लिंग या ठिकाणी आम्ही जाणार आहे. आजचा ब्लॉग आपला तिकडचा असणार आहे. खंडस मार्गे जाणार आहे, सीडी वाटेनी ट्रॅकिंग करत. रोहित, प्रफुल्ल आणि जयेश पण आहेत. मी आलो आहे पहिले बाहेर. आता स्वराज येईल, त्याच्यानंतर आम्ही जयेशकडे जाणार आहे. तिथून आम्ही एकसाथ सगळे निघणार आहे पूर्ण. तर चला भेटूया आपल्या पुढच्या जर्नीला. जर्नी चालू करतो आता मी. चला. ऑलमोस्ट आम्ही 1 तासापासून रुटीन चालू आहे. आमची ड्रायव्हिंग कंटिन्यू ठेवलेली आहे. आता काहीतरी अर्धा का पाऊण तासाचा पॅच राहिला आहे. त्यानंतर आम्ही ते कुठलं गाव बोललेलं, खंडस गावाची ते गाडी लावणार. तिथून मग ट्रॅकिंगला सुरुवात करणार आहे. जोशमध्ये पाऊस नाही तर ते एक बरं आहे. निघालाय. चला पुढे. गाडीवर घेऊन जायचं का? तर फायनली आम्ही पोचलेलो आहे. गाडी वगैरे पार्क केलेली त्या मागे. आणि जे शिडी वाटेने जाणार होतो, शिडी घाट्याने, ती बंद आहे म्हणून आम्ही दुसऱ्या इकडून चाललो आहे. तर इथून जास्त ट्रॅक होणार आहे बोलतात, कारण इथे टाइम जास्त लागणार आहे. तर चला पुढे बघूया आता आपण. पंधरा मिनिटाच्या ट्रॅकिंग मध्येच हवा टाईट झाले. अजून बघा किती चालायचं ना. अजून पुढे बोलतो त्याच्यापेक्षा बेकार आहे ना. अजून मजा येईल. चढायचं म्हणजे दम लागला. लय बेकार, लय थकलो एकदम बेकार. पण इथे झालं, याची हालत झाली पतले एकदम. आरामात दमानं चालतोय. हे 2 जण पुढं आमचे. मस्त क्लायमेट पण आहे. असं असेल तर चालायला काय वाटत नाही. मध्ये मतलब पॅच खूप घाण आहे. पण आता हे काय, कोणतं मंदिर आहे? कुठलं मंदिर आहे? बघूया पुढे जाऊन. तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मंदिरात ना आता आम्ही पुढे निघालोय. अजून 1 तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त टाइम लागेल चढायला. तर इथे कसं माहिती आहे का, तुम्ही थोडा वरती आल्यावरती ना इथे चेकपोस्ट लागतो. कारण मागे येते माझ्या इथे पावती पडतात. पर पर्सन 60 रुपये आहेत. त्यानंतर ती पुढे जाऊन आपल्याला एंट्री देतात. कारण हे फॉरेस्टवाले असतात. काय इमर्जन्सी असेल काय असेल तर ते येतात लगेच, म्हणून त्या घेतात ते एकदम 60 रुपये. नाही आता तरी तर काय नाही, पण मगाशी लय वाटत होता. हा आता गार हवा सुटली. बघितलं मी, तोच काढा लागतोय तो. चलो चलो चलो.
म्हणे मी पहिला आहे पुढे एकदम, आणि हे माझ्या मागून येतात. सगळ्यात पुढे राहायचे पहिले मजा वेगळी असते. आणि हा जो दिसतो ना, हा पदरगडचा सुरका आहे. या मागे तो पदरगड आहे. आणि हा इथे थोडासा पठार लागलेला माहिती आहे. आम्ही थांबणार नाही, नॉनस्टॉप जाणार आहे. कारण जे वरतून येत आहेत ते सांगत आहेत की दर्शनाला खूप मोठी लाईन लागलेली आहे. आम्ही जेवढं लवकर कवर करतोय ते आम्ही बघतोय आता. हे बघा इकडून एकदम परफेक्ट दिसतोय. पदारगडाचं आहे. आम्ही थोडा थांबलो होतो. इथून एकदम परफेक्ट दिसतोय सगळं. काय कुठं उज्जैनला ना? उज्जैनला माझा पण प्लॅन आहे. हा मग एका लाईनीमध्येच करणार ना सगळं. मस्तपैकी काम फिट. हा आता इथून जायचं आपल्याला. आता वर नाही, आता बघा नेचर. आता मजा तर बघ, सिनेरी बघा. पब्लिक थांबलेली इथं पूर्ण फोटो काढण्यासाठी. मस्त गार गार वातावरण आहे, थंड एकदम. उंचावरती आल्यावरती लगेच वातावरण चेंज होतं. हे बघ इथं फोटो काढायचे का? कहते हैं इथं थांबू, जास्त बाहेर नाही जात. तर मी तुम्हाला बोलवतो ना शिडी वाटे, तर हे बघा हे येते. ही जी मधली शिडी दिसते ना तिथून, आणि हा जो वरचा पॅच आहे, ह्या पॅचवरून आपल्याला चढत होतं. पण ते आता बंद केलेलं आहे काय कारणामुळे. हा एवढा रिस्की पॅच होता. आपण राऊंड मारून तर दिसत असेल का नाही मला माहित नाही. याच्यात ते लोक दिसतात व्हाईट कलरमध्ये, तिकडे जायचं आहे. ते पण हा डोंगर पार करायचा आहे. ते पण हा पूर्ण एवढा रोटेट मारायचा आहे. हा एवढा रोटेट मारून आम्हाला जायचं आहे. ते तिघं जण गेलेत पुढे, मी पण निघतो आता. पुढे जाऊन अजून व्हिडिओ काढायचे. तर आमचा फोटोशूट करत चाललेलं आहे. सिनेमॅटिक व्हिडिओ फोटोशूट. कारण बॅकग्राऊंडच तसं आहे बघा ना एकदम. माझ्या मागे बघू शकता तुम्ही कसं आहे. खूप मस्त वाटतं एकदम फिरायला आलो तर. रोहित ना आला फक्त, येणार आता बोलला आणि आला नाही. टांग दिले त्याने आम्हाला, पण तो हे सगळं मिस करतोय. आला असता तर त्याला समजलं असतं. अजून एक तास ना. तर अजून आमचं ट्रॅकिंग चालूच आहे. 2 तास झालेत तरी चढतोय. हे मागून येतात. हा पुढा एक
आणि हे इथं थोडं घर आहे. चल 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 चल. फुल झिगझॅग रस्ता आहे हे बघा. अजून थांबलो नाही. स्वराजने पोहे आणलेत, ते खायचे बाकी आहेत. ते बोला अजून अर्धा झाल्यावरती खायला बसू. काय भूक लागली आता? भूक तर लागलेली आहे, पण अजून बराच बाकी आहे. त्या डोंगराशी पायथ्याशी आलोय. खालून जो दिसत होता मोठा. तर मित्रांनो बघा, व्ह्यूचा आनंद घ्या. आपण तिथे होतो. कुठं निघलो, कुठून पोचलोय बघ तिकडे. त्या गावाची इथे आम्ही खाली गाडी लावली, पूर्ण गोल असं गोल फिरून इकडं. अजून लय बाकी आहे, अजून लय बाकी. मजा आली असती. चला जागा बघा आता नाश्त्याला. भूक लागले, पोहे खायचे. येताना त्या गडावरती जायचं का? आवाज दे रोहितला. हे रोहितला आवाज दे. बघितला बघितला, सदमा लागलाय वाटतं त्याला. लिंबू सरबत. ब्रेक टाइम. तर आमचा 5-5, 10-10 मिनिटाला ब्रेक होतोय, थोडा थोडा करून. उत्तार बघ कसा. सकाळी आंघोळ केली होती तेव्हा कसा होतो, आता कसा झाला अवतार. अजून हे मागचा चढायचा आहे. कुठे गेला नाही दिसत, तिकडे वरती गेल्यावरती दिसेल. हे बघा, शॉर्टकट मारता का रे तुम्ही? चलो वरती परत. तर फायनली आम्ही आता आलेलो आहे जवळ. इथून बघू शकतो, बघा इथून दिसतोय. थोडंसंच राहिलेलं ट्रॅकिंग, ते काय हे एवढं होऊन जाईल. आणि हा व्ह्यू तिथून दिसतो. पंधरा मिनिटं लागतील मला वाटतं. 15-20 मिनिटांमध्ये आम्ही तिथं पोहोचून जाऊ. तर हे बघा, आम्ही वरती टॉपला आलेलो आहे आता. हे एक छोटा पार्क केलेला आहे इथे वरती. यांच्या बाजूने आम्ही चाललेलो आहे. निवांत इथंच बसूया ना. यांना आवाज दे ना. जया, हे जया इथंच बघ. कांदे पोहे खायची सोय करतोय. कुठं बसायचं? इथंच ना. का काय ते अवघड आहे. मला नाही बघाय. भूक लागले. कुठं नेतात का माहित आता. हे काय समोर मंदिर, त्याच्या पुढे अजून एक मंदिर. फायनली इज कमिंग. ते बोल बसता कुठेपर्यंत उन्हात बसायला लागेल वाटतं. मला वाटतं आता जागाच नाही राहिली.
चला बघू कुठे जागा भेटेल तिथं बसतो आम्ही आता. थकलो. अरे बघा इथे सगळे पॉइंट दिलेले आहेत कुठे काय काय आहे आणि जागा शोधलेली आता. इथेच बसणार, इथे पोहे खाणार, काम 25. आणि मला जागा कुठे बसायला उभं राहून. चलो खाने वाले सब कुछ खाने वाले. त्या कट्ट्यावरती नको काय बसायला. चला बसा, काढा बॅगेतनं काढा. 5 लागले असते. ते बघ काय बोलतोय तुला प्रफुल्ल. रोया 4 तास नाही 6 तास लागले असते तो आला असतो तर. ही पाहिजे का तुला अजून? मी नाही देणार आहे पण मस्तपैकी आम्ही खाणार आहे. जया पोहे पाहिजे का? रोहित तुला आवडतं थोडं टाकतो मी. मी खातो, मी नाही टाकत तुझ्या नावाने. मी खातोय, प्रफुल्ल टाकतोय तुझ्या नावाने. टाकलंय मग आता नाही टाकलं. त्याला खाऊन घेऊ तो मग मस्तपैकी एकदम. आज गर्दी अफाट गर्दी आहे. चलो चलो बाहेर मेन गेटची तर उन्हामध्ये अर्धा तास थांबून एंट्री भेटल्यावरती अशी आम्हाला का आतमध्ये जायला भेटणार नाही. मुखदर्शनला ही लाईन आहे मुखदर्शनची. ही काहीतरी अजून 3 का 4 किलोमीटर पर्यंत लाईन आहे असं. आणि सोमवारी बाहेर पर्यंत ते पण मेन रस्ता. तर मित्रांनो सीन असं झालंय, मुखदर्शनासाठी आम्हाला लाईन भेटली नाही. बाहेरच्या साईड आम्ही बघत होतो, ट्राय करत होतो की बाहेरच्या साईडून आम्हाला भेटेल जागा. इथे पण मंदिराच्या आजूबाजूला पण उभं राहून दिला नाही. पण हे कोणतरी VIP माणसं आलेत ते त्यांना मागून गाड्या आले, प्रोटेक्शन आहे त्यांना पण, ते डायरेक्ट एंट्री मारतात. तर कोण आहे काय मी ते नाव सांगणार नाही आहे. त्यांच्यासाठी एवढा बंदोबस्त आहे ना, 5 मिनिटाच्या आतमध्ये ते दर्शन घेऊन मोकळे होते बाहेर. आणि आम्ही इकडे अजून फिरतोय बाहेरच. ती जागा शोधत शोधत इथपर्यंत आलेलो आहे. महादेवाचं दर्शन नाही पण वरचं कळसाचं तरी दर्शन भेटलं. मंदिराच्या आतमध्ये तर जायला भेटलंच नाही. साधं तिथपर्यंत उभा पण राहून दिला नाही, फक्त पळवत होते. कधी बाहेर भेटवाल ना काहीच अर्थ नाही होत त्याला असं येऊन, फक्त पळवापळीचे काम आहे त्यांचे. नेक्स्ट टाइम प्लॅन बनवू तेव्हा वीक ऑफ मध्ये यायला लागेल, तेव्हा गर्दी नसेल, तेव्हा मुखदर्शन भेटेल. म्हणून तुम्हाला पण बोलतो पैसा कमवा, नाव कमवा, VIP एंट्री भेटते. अरे कहना क्या चाहते काय करतच नाही. हा जया, आता तुला पण नसतं भेटलं. 5-5 गाडी, प्रोटेक्शन, पोलीस. काय रे पोलीस भरतीला तुला काय हा? पाहिजे होतं? तुम्हाला अक्कल नाही. 26 वर्ष डायरेक्ट आतमध्ये गेलो नसतो आपण. गेलो होतो. मग किती टाइम लागला? असा गेलो असा निघलो, दर्शन घेऊन मोकळा. इथून रस्ता कुठून आहे बोलतो काहीतरी, बघूया पुढे. आलोय तर थोडा फिरणारच आहे, बघणारच आहे काय असेल कसं असेल. थांबा जरा, इकडून निघतो आम्ही. अच्छा, तिथे जेवणा बिवणाचं हे सगळं सामान आहे. तिथे गेलो चल इथे वरती काय, अरे इथे राह हे रे वस्तीसाठी आहे. हे बघा सर्वसामान्यांची गर्दी, VIP लोकांची गर्दी इकडे नाही दिसणार. VIP लोक नाही, हे पण साधी माणसं. VIP लोक इकडून येतात. हा मागून रस्ता आहे, इथून त्यांच्या गाड्या येणार 5-6, इथून त्यांना जागा भेटणार, सगळी लुटणारी. इथून त्यांना मंदिराचं दर्शन.
चला आता मी पण व्हिडिओ एंड करतो इथेच. काही शॉपिंग वगैरे करू आम्ही पण जमला तर, कारण परत तेवढाच अंतर गाठायचं जेवढ्या वेळेला आम्हाला चढायला लागलं होतं. मित्र असतील लवकर निघणार अंतर पडायचं.